गॉड, माझा मेसेज आहे ना आज देवाच्या उपस्थितीबद्दल. प्रेज गॉड, सगळ्यांनी म्हणा देवाची उपस्थिती. प्रेज गॉड, जर देवाची उपस्थिती सगळीकडे आहे तर मग अशा घटना कशा काय घडल्या? प्रेज गॉड, देवाची उपस्थिती आहे पण तरी नाही का स्टॉर्म आला. प्रेज गॉड, देवाची उपस्थिती आहे पण तरी नाही का याकोबाचा नाही का शिरच्छेद झाला. राईट? तुम्हाला माहितीये का देवाच्या उपस्थितीचे प्रकार आहेत प्रियांनो? प्रेज गॉड, देवाच्या उपस्थितीचे प्रकार आहेत. प्रेज गॉड, देवाच्या उपस्थितीचे 2 प्रकार. प्रेज गॉड, देवाच्या उपस्थितीचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार. सो देवाच्या उपस्थितीचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक आहे निष्क्रिय उपस्थिती आणि दुसरी कोणती आहे? सक्रिय उपस्थिती. प्रेज गॉड, देव सगळीकडे, गॉड एव्हरीवेअर. समजतंय? तरी अपघात होतात, तरी नाही का खूप काही गोष्टी होतात ज्या नाही व्हायला पाहिजे. प्रेज गॉड, इथे तुरुंगामध्ये प्रेषितांची कृत्ये 12 अध्यायामध्ये तुरुंगामध्ये येशूचा शिष्य अपोस्टल याकोब याचा शिरच्छेद झाला. प्रेज गॉड, याकोब याचा काय झाला? शिरच्छेद झाला. आणि परमेश्वर काही करू शकला नाही. येशू ज्या बोटवर ट्रॅव्हल करत होता त्याच्या शिष्यांसोबत, त्या बोटवर स्टॉर्म आला, लाटा आल्या, वादळ आलं आणि त्या बोटला ते हलवू लागलं. आणि बाबा काय सांगतं? येशू वराबामावर डोकं ठेवून झोपी गेला. येस, आपण तेच ऐकलं आता. म्हणजे देव तिथे उपस्थित आहे पण देव काय करत नाही. प्रेज गॉड, गॉड इज प्रेझेंट देअर बट ही इज नॉट डुईंग एनिथिंग. देव तिथे काय करत नाही, देव उपस्थित आहे. प्रेज गॉड, तुमच्या जीवनामध्ये पण नाही का, तुमच्या करिअर मध्ये नाही का काही गोष्टी घडतायत. प्रेज गॉड, तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ एरियामध्ये नाही का डिले घडतो. देव आहे सोबत पण नाही का त्याची उपस्थिती काय? निष्क्रिय. प्रेज गॉड, उपस्थिती आहे. काही लोकांचा नाही का अपघात होतो, काही लोकांना नाही का बिलिव्हर्स लोकांचं ते. तुमच्या घरामध्ये भांडणं होतात, तुम्ही एवढं प्रेयर करता पण घरामध्ये भांडणं होतात. राईट? मिसअंडरस्टँडिंग होतात. कसं काय? देव तर उपस्थित आहे. तुम्हाला कधी कधी खूप हार्ड टाइम जातो अभ्यास करण्यासाठी, खूप डिफिकल्ट जात. प्रेज गॉड, आपण परत नाही का प्रेषितांची कृत्ये 12 कडे येऊया. प्रेषितांची कृत्ये 12 मध्ये पहिल्या पोर्शन मध्ये काय सांगितलंय माहितीये का? याकोब योहानाचा भाऊ याचा शिरच्छेद करण्यात आला. कुणी? हेरोदनी. हेरोद राजाने याकोब योहानाचा भाऊ याचा काय केला? शिरच्छेद केला. त्याच्यानंतर आता मी सांगतो कंटिन्यू, तुम्ही ना घरी जाऊन रेफर करा फक्त. आय नो तुम्ही खूप एक्साइटेड आहे वाचायसाठी. प्रेज गॉड. सो मी चर्च मध्ये पूर्वी नाही का दुसरा विषय शिकवताना हा किस्सा घेतलाय, पण तरी नाही का मी तुम्हाला पुन्हा एकदा नाही का हा किस्सा सांगतो. याकोब योहानाचा भाऊ याचा शिरच्छेद झाला येशूचा शिष्य असताना देखील. प्रेज गॉड. मग जो हेरोद ज्याने तो शिरच्छेद केला तो अधिक नाही का बोल्ड झाला, कारण यहुदी लोक त्याची तारीफ करायला लागले. अरे तू नाही का खूप मोठं काम केलं, येशूचा शिष्य ह्याला तू मारलं. मग तो अजून खुश झाला. अरे हा येशूचा नाही का शिष्य ह्याला मारल्यामुळे जर एवढं मला तारीफ भेटतीये तर अजून मी नाही का मोठा ह्याचा सगळ्यांचा लीडर कोण आहे त्याला पकडतो आणि त्याला पण मारतो. येस. मग त्यावेळेस लीडर कोण होता? पेत्र होता. मंडळीचा लीडर, मंडळीचा पास्टर ना का, मंडळीचा अगुवा कोण होता त्या काळामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये? पीटर होता, पेत्र होता. आणि बायबल काय सांगतं पुढे तुम्ही वाचाल ना तर पेत्राला पकडण्यात येतं. प्रेज गॉड. पेत्राला पकडण्यात येतं आणि पेत्राला तुरुंगामध्ये टाकण्यात येतं. आणि हेरोद राजा काय ठरवतो की ह्याला आता पब्लिक मध्ये मारणार, सगळ्या लोकांना खुश करण्यासाठी. मग तो पासोवर सण होता आणि तो नाही का असं ठरवतो की आता जेव्हा सगळे लोक एकत्र येतील त्या सगळ्यांच्या देखत त्याचा पण शिरच्छेद करतो. पण जर तुम्ही पुढे वाचताय
बायबल काय सांगतंय की मंडळीने पेत्रासाठी नाही का प्रार्थना केली. प्रेज गॉड. मंडळीने पेत्रासाठी प्रार्थना केली आणि बायबल काय सांगतं की लगेच देवदूत स्वर्गातून रिलीज झाला. आणि त्यावेळेस देवदूत रिलीज झाला, देवदूत त्या तुरुंगामध्ये गेला, सगळे डोअर्स ओपन, सगळे गेट्स ओपन केले आणि पेत्राला त्याने नाही का सोडवलं आणि पेत्राला बाहेर घेऊन आला. प्रेज गॉड. देव उपस्थित आहे पण निष्क्रिय आहे. पण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो प्रियांना, प्रेज गॉड, देवाची उपस्थिती सक्रिय व्हायला लागते. प्रेज गॉड, ऍक्टिव्ह व्हायला लागते. प्रेज गॉड. देवाच्या उपस्थितीचे दोन प्रकार आहेत. देव सगळं पाहते, तुमच्या जीवनात काय चालू आहे सगळं, पण तो काय नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही हाक नाही मारत. बायबल काय सांगतं, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. तुला माहित नाही का गुप्त आणि गहन गोष्टी मी तुला सांगतो. प्रेज गॉड. ज्यावेळेस आपण त्याला हाक मारतो, ज्यावेळेस आपण प्रेयर स्टार्ट करतो माझ्या प्रियांनी, ज्यावेळेस त्याच्या नावाची आपण आरोळी करतो माझ्या प्रियांनी, त्याची उपस्थिती सक्रिय होते. गॉड. बायबल काय सांगतं, मग एंजेलिक ऍक्टिव्ह होते. प्रेज गॉड. तो एंजेलिकला ऍक्टिव्ह करतो. ही प्रेयर करते, चला जावा. लगेच देवदूत नाही का त्या ठिकाणी पोहोचतात आणि डिलिव्हरन्स, सुटका, मोकळीकता. प्रेज गॉड. जे पण तुम्हाला नाही का मिनिस्टर करायचंय, देवदूत येऊन तिथं मिनिस्टर करायला लागतात. प्रेज गॉड. when you will pray. कधी? ज्यावेळेस तुम्ही प्रेयर करता. प्रेज गॉड. लूक 18:1 मध्ये खूप सुंदर वचन लिहिलंय, men ought to pray and not lose heart. प्रेज गॉड. कालच मी नाही का आमची शिष्य सभा होती, कालच शिष्य सभेमध्ये नाही का प्रार्थनेचं महत्व शिकवत होतो आणि मी हा मुद्दा त्या ठिकाणी नाही का क्लिअर केला की माणसांनी प्रार्थना केली पाहिजे आणि खचलं नाही पाहिजे. प्रेज गॉड. याचा अर्थ तुम्ही जर खचलाय, याचा अर्थ तुम्ही प्रार्थना नाही करत. प्रेज गॉड. तुम्ही जर प्रेयर करताय तर तुम्ही नाही का खचणार नाही. जर तुम्ही खचलाय तर तुम्ही प्रेयर नाही करत. जर तुम्ही खचलेले लोक तुमच्या आजूबाजूला पाहताय, त्यांना हलवून बोला प्रेज गॉड. प्रेज गॉड. कोणी खचलंय का? कोणी खचलेलं? आता कोणच हात नाही बरं का. प्रेज गॉड. की men ought to pray and not lose heart. माणसांनी काय केले पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे आणि खचलं नाही पाहिजे. अजून एका ठिकाणी काय म्हणतं बायबल, निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा म्हणजे प्रे विदाउट सीझिंग, न थांबता प्रार्थना करा. नॉन स्टॉप, विदाउट एनी ब्रेक. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? आर यू अंडरस्टँडिंग मी? सो ज्या वेळेस का बोललंय माहितीये का, प्रार्थना करा का बोललंय माहितीये का, त्याची सक्रिय उपस्थिती नेहमी तुमच्या सोबत असते. तुम्ही थांबला सगळं थांबणार. प्रेज गॉड. तुम्ही थांबला सगळं थांबणार. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? देवाच्या उपस्थितीचे दोन प्रकार आहेत. एक आहे सक्रिय आणि एक आहे निष्क्रिय उपस्थिती. पॅसिव्ह प्रेझेन्स ऑफ गॉड, ऍक्टिव्ह प्रेझेन्स ऑफ गॉड. प्रेज गॉड. पॅसिव्ह प्रेझेन्स ऑफ गॉड अँड ऍक्टिव्ह प्रेझेन्स ऑफ गॉड. आपण पुन्हा मार्क मध्ये येऊया आता. प्रेज गॉड. येशू आणि त्याचे शिष्य नाही का जलाशयाची नाही का सैर करायला चालले बोट मध्ये, मचव्यामध्ये बसून. प्रेज गॉड. आणि मचव्यामध्ये ते चालले असता बायबल काय सांगतं की मोठा स्टॉर्म येतो. मी सगळ्यात पहिलं नाही का स्टॉर्म का आला हे तुम्हाला सांगितलं. प्रेज गॉड. कारण येशूची तिथं पॅसिव्ह उपस्थिती होती. येशू झोपला होता. बोला सगळे, येशू झोपला होता. येशू झोपला होता. वराबावर डोकं ठेवून बायबल काय सांगतं, तो झोपी गेला. प्रेज गॉड. स्टॉर्म आला, वादळ आलं, संकट आलं, मृत्यू आला प्रियांनो. त्यांची नौका हलायला लागली बायबल सांगतं. प्रेज गॉड. पाणी आतमध्ये यायला लागलं. ते प्रोफेशनल नावाडी होते, फिशरमॅन होते प्रियांनो. बट त्यांचं इथं काही चालत लागलं बायबलचं. प्रेज गॉड. त्यांनी आधी म्हणलं हे तर आमच्या बापदाद्यांपासून आम्ही असल्या परिस्थितीचा सामना करतोय. आम्हाला माहित आहे समुद्रावर नाव कशी चालवायची, आम्हाला कोणी शिकवू नये. प्रेज गॉड. येशू काय आहे? येशू झोप. तू तर कार्पेंटरचा मुलगा आहे.
तुला काय माहित नाही नाव कशी चालवायचे, आम्हाला माहिती. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? मग ज्यावेळेस त्यांना कळलं की हे आपल्या आवाक्याच्या बाहेर जात आहे, ही नाव थांबू शकत नाही, ही डुबणार म्हणजे डुबणार आणि आपण काहीच मारणार, त्यावेळेस एक जण उभा राहतो आणि तो म्हणतो, गुरुजी उठा उठा, लॉर्ड उठा उठा. कुणी वाचेल का? तो वारा दुसराच घेऊन निघाला होता. तेव्हा ते म्हणाले, गुरुजी आपण बुडतो याची आपल्याला चिंता नाही काय. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला दटाकले व समुद्राला म्हटले, उभा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत. प्रेज गॉड. इथं काय झालं माहितीये का, कोणीतरी आलं आणि नाही का त्याला जागा केलं, त्याला उठवलं की गुरुजी उठा, आम्ही मरायला लागलोय, प्लीज सेव्ह अस लॉर्ड. प्रेज गॉड. कोणीतरी त्या निष्क्रिय उपस्थितीला सक्रिय केलं त्या ठिकाणी. ज्यावेळेस समस्या आली तोपर्यंत नाही का ती उपस्थिती निष्क्रिय होती, पण ज्यावेळेस समस्या आली कोणीतरी नाही का ही क्राईड अपॉन नाही का, त्याने नाही का देवाकडे रीच केलं आणि देवाला नाही का उठवलं. देवाला आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? मला तुम्हाला काय सांगायचं समजतंय? पण देवाची उपस्थिती आपल्या सोबत आहे, पण एन्शुअर करा देवाची उपस्थिती सक्रिय आपल्या सोबत आहे. प्रेज गॉड. सक्रिय उपस्थिती आपल्या सोबत आहे. देव सगळीकडे उपस्थित आहे. जर तुम्ही स्तोत्र संहिता वाचाल, मी नाही का आकाशात गेलो तिथं तो आहे, पृथ्वीवर तिकडे तो आहे, इव्हन नाही का नरकामध्ये अधोलोकामध्ये गेलो तिथं पण तो आहे. म्हणजे देव सगळीकडे उपस्थित आहे, पण तुमच्या जीवनात सक्रिय उपस्थित आहे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुमच्या जीवनामध्ये त्याची उपस्थिती सक्रिय आहे का? आपण अजून एक वचन घेऊया. एक्झोडस 33 याचा 33वा अध्याय आणि 14वा वचन. प्रेज गॉड. जर इंग्लिश मध्ये तुम्ही वाचाल ना, एका ट्रान्सलेशन मध्ये काय सांगितलंय, माय प्रेझेन्स विल गो विथ यू. इंग्लिश मध्ये काय सांगितलंय, माय प्रेझेन्स विल गो विथ यू. माझी उपस्थिती तुझ्या सोबत चालेल. प्रेज गॉड. Praise God. My presence will go with you and I will give you rest. आपण शिकत आहोत परमेश्वराच्या उपस्थितीबद्दल शिकत आहोत. प्रेज गॉड. आपण शिकत आहोत परमेश्वराच्या उपस्थितीचे दोन प्रकार आहेत. एक आहे सक्रिय उपस्थिती आणि एक आहे निष्क्रिय उपस्थिती. प्रेज गॉड. आपण पाहिलं की नाही का तुरुंगामध्ये, प्रेषितांचे कृत्य 12व्या अध्यायामध्ये तुरुंगामध्ये प्रियांनो, जेम्स, याकोब, योहानाचा भाऊ, त्याला हेरोदाने नाही का शिरच्छेद केला, त्याला मारून टाकलं. प्रेज गॉड. आणि आपण पाहतो त्यावेळेस चर्च सक्रिय नव्हतं झालं, मंडळी सक्रिय नव्हती झाली. प्रेज गॉड. मंडळी नाही का प्रेयर नव्हतं केली मंडळीने. त्यावेळेस नाही का याकोबाला मारण्यात आलं ना, त्यावेळेस मंडळीने प्रार्थना नव्हती केली प्रिया. प्रेज गॉड. पण ज्यावेळेस त्यांनी पाहिलं याकोबाला मारून टाकलं त्यांनी हेरोदाने आणि पीटरला अरेस्ट केलं, त्यावेळेस चर्चने प्रेयर स्टार्ट केली. आणि ज्यावेळेस चर्चने प्रेयर स्टार्ट केली, देवदूत रिलीज झाला स्वर्गातून. प्रेज गॉड. सो देवाची उपस्थिती तेव्हा पण होती तिथे, ज्यावेळेस नाही का याकोबाचा शिरच्छेद करण्यात आला, पण त्याची उपस्थिती निष्क्रिय होती, कारण प्रार्थना करत नाही. प्रेज गॉड. आज पण नाही का अशा जीवनामध्ये नाही का आपल्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टींना नाही का आपण सामोरे जातोय प्रिया. जर आपण प्रेयर फुली नाही सामोरे जातोय तर आपण आपल्या जीवनामध्ये मेस पाहतो. जर आपण प्रेयरफुली जातोय तर त्या ठिकाणी आय एम टेलिंग यू एंजेलिक ऍक्टिव्ह झालेलं पाहणार तुम्ही. देवदूताची मिनिस्ट्री, देवदूतांची सेवकाई, जे लोक प्रार्थना करते, मी तुम्हाला नाही का एनकरेज करतो, देवदूतांची सेवकाई तुमच्या अवतीभोवती सक्रिय आहे. प्रेज गॉड. ज्यावेळेस मंडळीने प्रार्थना केली, देवदूत रिलीज झाला आणि पीटरला त्याने सोडवलं प्रिया. प्रेज गॉड. येशू बोटवर होता. प्रेज गॉड. आणि येशू वराबामावर डोकं ठेवून झोपी गेला आणि शिष्य नाव चालवत होते. प्रेज गॉड. आणि बायबल वादळ आला आणि ती नाव डुबायला लागली. प्रेज गॉड. आणि येशू झोपलेला आहे. सगळ्यात पहिलं तर नाही का देवाची उपस्थिती तर नाही का स्टॉर्म यायलाच नाही पाहिजे होतं, वादळ यायला नाही पाहिजे. देव प्रेझेंट कसं काय स्टॉर्म कसं काय येऊ शकतं? प्रेज गॉड. पण देवाच्या उपस्थितीचे दोन प्रकार.
एक सक्रिय उपस्थिती, एक निष्क्रिय उपस्थिती. प्रेज गॉड. ज्या वेळेस कोणीतरी त्याला जाऊन बोलतं की गुरुजी उठा उठा, आपण बुडायला लागलो, मरायला लागलो. प्रेज गॉड, त्याची उपस्थिती सक्रिय होते आणि तो वादळ वारा इमिडिएटली शांत करतो प्रियांनो. प्रेज गॉड. सो इवन नाही का, कदाचित नाही का, जसं ती बोट डुबत होती, कदाचित कुणाचं नाही का लग्न डुबत आहे. प्रेज गॉड. रीच आउट टू हिज प्रेझेन्स. त्याच्याकडे नाही का रीच करा, त्याला नाही का आरोळी मारा प्रियांनो, त्याला हाक मारा, तुमच्या विवाहासाठी प्रार्थना करा. कदाचित तुमचं बिझनेस डुबत आहे. प्रेज गॉड. रीच आउट टू हिम. आणि त्याच्या उपस्थिती, सक्रिय उपस्थिती तुमच्या बिझनेस मध्ये, तुमच्या विवाहामध्ये पहा. ज्यावेळेस तुम्ही त्याला रिच आउट करता, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना करता, ज्यावेळेस त्याला तुम्ही विश्वासाने आरोग्य मारता प्रिय, तुम्ही त्याची सक्रिय उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये पाहता. प्रेज गॉड. प्रेज गॉड. देव आपल्या जीवनामध्ये सक्रिय उपस्थिती असणं, देवाच्या उपस्थितीचे दोन प्रकार. त्याची सक्रिय उपस्थिती आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या करिअर मध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या प्रिय. प्रेज गॉड. देव तसा सगळीकडे. तुम्हाला नाही का खूप अविश्वासणारी लोक नाही का बोलताना नाही का पाहत असतील तुम्ही, नाही का, देव जर आहे तर नाही का हे का होतंय, देव जर आहे तर ते काय होतंय. प्रेज गॉड. सो आपल्याला बायबल मध्ये काय सांगितलंय, लूक 18:1 मध्ये, मी कालच सांगितलं, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मेन ओट टू प्रे अँड नॉट लूज हार्ट. मनुष्याने प्रार्थना केली पाहिजे आणि खचलं नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला न फक्त कंटिन्यू प्रेयर करायची आहे, जेणेकरून देवाची उपस्थिती सक्रिय असेल आपल्या शहरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या व्यापारामध्ये, आपल्या बिझनेस मध्ये, आपल्या जॉब मध्ये, आपल्या करिअर मध्ये. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? प्रेज गॉड. अजून एक लास्ट किस्सा सांगतो. पौल आणि सिलास. पौल आणि सिलास हे जेलमध्ये होते. कोण कोण जेलमध्ये होते? पौल आणि सिलास हे जेलमध्ये होते प्रिय. Paul and Silas were in the prison. पौल आणि सिलास कुठे होते? जेलमध्ये होते. पौल आणि सिलास कुठे होते? तुरुंगामध्ये होते. येस, पौल आणि सिलास कुठे होते? तुरुंगामध्ये होते. काय चाललं होतं? पहिलं देवाची उपस्थिती आहे आणि ते तरी तुरुंगामध्ये होते प्रिय. मग त्यांनी बघितलं अरे आपण तुरुंगामध्ये, चला देवाची उपस्थिती ऍक्टिव्ह करू आता. Praise God. And they started praying and worshiping God. त्यांनी गाणे गाऊन नाही का देवाची स्तुती आराधना सुरू केली माझ्या प्रिया. आणि जी उपस्थिती ऑलरेडी देवाची होती तिथे काय झाली? सक्रिय झाली प्रिया. प्रेज गॉड. देव उपस्थित असणं नाही का इम्पॉर्टंट नाहीये, पण देव सक्रिय रीतीने उपस्थित असणं इम्पॉर्टंट आहे. देव सगळीकडे उपस्थित आहे. प्रेज गॉड. पण ऍक्टिव्ह कसा होणार? ज्यावेळेस तुम्ही स्तुती आराधना करताय, त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताय, प्रेज गॉड, त्यावेळेस त्याची उपस्थिती सक्रिय होते आणि काम करायला लागतो. प्रेज गॉड. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये निष्क्रियता पाहताय तुमच्या जीवनामध्ये, ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम पाहताय, त्या त्या क्षेत्रामध्ये त्याची उपस्थिती सक्रिय करा. प्रेज गॉड. कदाचित तुमच्या विवाहामध्ये देव निष्क्रिय दिसतंय तुम्हाला, त्यामुळे वैवाहिक जीवन तुमचं डिस्टर्ब आहे. प्रेज गॉड. तुमची विवाहामध्ये प्रियांना तुमच्या देवाची उपस्थिती सक्रिय करा, प्रार्थना करून. प्रेज गॉड. कदाचित तुमच्या व्यापारामध्ये, कदाचित तुमच्या बिझनेस मध्ये त्याची उपस्थिती निष्क्रिय आहे. तुम्ही नाही पाहताय, तुम्ही नाही पाहताय गोष्टी, तुम्ही नाही पाहताय नाही का अपलिफ्टिंग, तुम्ही नाही पाहताय तुमचा बिझनेस, तुमचा व्यापार वाढतोय, त्याची उपस्थिती सक्रिय करा प्रियांनो. प्रेयर करा. कदाचित तुम्ही रिक्षा चालवताय, कदाचित तुमच्याकडे स्टॉल आहे, कदाचित तुमच्याकडे नाही करा टेम्पो आहे, कदाचित तुमच्याकडे नाही का कोणता गाळ आहे. प्रेज गॉड. त्याची उपस्थिती सक्रिय करा. देव सगळीकडे प्रेझेंट आहे पण पॅसिव्ह. पण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, ज्यावेळेस आपण स्तुती आराधना करतो, त्याची उपस्थिती सक्रिय व्हायला. आणि ही सक्रिय उपस्थिती आपल्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या विवाहामध्ये, आपल्या व्यापारामध्ये, आपल्या करिअरमध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. प्रेज गॉड. जे पण नाही का तुम्ही आहात प्रियांनो, जसे पण तुम्ही आहात प्रियांनो, त्याची उपस्थितीमुळे आहात प्रियांनो. प्रेज गॉड. तुम्हाला जर अजून व्हायब्रंट, फायरी, इन्फ्लुएन्स व्हायचंय,
निरंतर प्रार्थना करा. आणि खचू नका. बायबलमध्ये सांगितले लूक 18:1 कधीच विसरू नका. Men ought to pray and not lose heart. Praise God, माणसांनी प्रार्थना केली पाहिजे आणि खचलं नाही पाहिजे. जर तुम्ही खचताय प्रार्थना नाही करत, जर तुम्ही प्रार्थना करताय तर तुम्ही खचणार नाही. प्रेज गॉड. जर तुम्ही नाही का पाहताय नाही का आपल्या अवतीभोवती चर्च मध्ये आपल्या कुटुंबामध्ये खूप खचलेला व्यक्ती आहे, हलवून त्याला प्रेयर कर. प्रेज गॉड. तो असे खचलेले काय म्हणजे असं तुम्ही प्रॉफेसी पण करू शकता ह्या एरियामध्ये नाही का. सहसा एक काय सांगतो तुम्हाला प्रॉफेसी करायसाठी गिफ्टची गरज नाही, तुम्हाला वर्ड जर माहित आहे प्रिया समोरची व्यक्ती खचलेली आहे प्रार्थना करायला सांगा. आमेन. तुमच्या घरामध्ये नाही का तुमचे पती तुमची पत्नी तुम्ही पाहताय खचलेले. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. ज्यावेळेस प्रार्थना करतो आपण त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती सक्रिय होते. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस सक्रिय होते मोठ्या मोठ्या गोष्टी, ज्या गोष्टी स्टॉप झाल्या होत्या त्या परत चालायला लागतात. ज्या गोष्टी बंद झालेल्या होत्या त्या परत नाही का चालू व्हायला लागतात. प्रेज गॉड.